आज सकाळी मी लवकर उठली होती कारण युवांचे पप्पा सकाळी लवकर ड्युटीवर गेले होते आणि त्यामुळे छान सकाळी स्वयंपाक वगैरे छान करून घेतला आणि गॅसचा ओटासुद्धा छान क्लीन करून घेतलेला होता. गॅस वगैरे छान पुसून घेतली आणि नंतर मग आपल्या रूममध्ये आली तर युवानसुद्धा उठलेला होता. म्हणून मग म्हटलं की बेडशीट वगैरे छान क्लीन करून घेते, झटकून वगैरे घेते आणि हातरुणाची सुद्धा घडी करून घेतली. आणि 2-3 दिवसापासून आमच्या गावाला पाऊस होता. कपडेसुद्धा वाळत नव्हते आणि मी बेडशीटसुद्धा धुवून घेतलेली होती आणि म्हणून मग मी तेच बेडशीट डबल हातरली कारण पाऊस असल्यामुळे वाढलेच नव्हते कपडे काही आणि बेडशीटसुद्धा तसेच होत्या. म्हणून डबल तेच बेडशीट हातरली आणि बेडशीट वगैरे छान सेट वगैरे करून घेतली. नंतर उशी वगैरे ठेवून दिली दिवाणावर. आणि इकडे मग आली तर नळसुद्धा आलेले होते कारण काल आमच्या गावचे नळ आलेच नव्हते आणि म्हणून आज सकाळी नळ सोडलेले होते त्यांनी. मग म्हटलं प्यायचं पाणी वगैरे भरून घेते. छान गुंड वगैरे धुवून घेतले आणि पिण्याचं पाणी वगैरे छान भरून घेते. गाळण वगैरे लावून घेतलं, आणखी डबल धुवून घेतलं आणि पिण्याचं पाणी छान भरून घेते म्हटलं. आज सकाळी मी लवकर उठली होती कारण युवांचे पप्पा सकाळी लवकर ड्युटीवर गेले होते आणि त्यामुळे छान सकाळी स्वयंपाक वगैरे छान करून घेतला आणि गॅसचा ओटासुद्धा छान क्लीन करून घेतलेला होता. गॅस वगैरे छान पुसून घेतली आणि नंतर मग आपल्या रूममध्ये आली तर युवानसुद्धा उठलेला होता. म्हणून मग म्हटलं की बेडशीट वगैरे छान क्लीन करून घेते, झटकून वगैरे घेते आणि हातरुणाची सुद्धा घडी करून घेतली. आणि 2-3 दिवसापासून आमच्या गावाला पाऊस होता. कपडेसुद्धा वाळत नव्हते आणि मी बेडशीटसुद्धा धुवून घेतलेली होती आणि म्हणून मग मी तेच बेडशीट डबल हातरली कारण पाऊस असल्यामुळे वाढलेच नव्हते कपडे काही आणि बेडशीटसुद्धा तसेच होत्या. म्हणून डबल तेच बेडशीट हातरली आणि बेडशीट वगैरे छान सेट वगैरे करून घेतली. नंतर उशी वगैरे ठेवून दिली दिवाणावर. आणि इकडे मग आली तर नळसुद्धा आलेले होते कारण काल आमच्या गावचे नळ आलेच नव्हते आणि म्हणून आज सकाळी नळ सोडलेले होते त्यांनी. मग म्हटलं प्यायचं पाणी वगैरे भरून घेते.